नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊसकीपिंगच्या अंडर कोणते एरिया येतात हे आपण बघणार आहोत। आपल्याला माहीत आहे की रूम्स, पब्लिक एरिया, कॉरिडोर हे हाऊसकीपिंगच्या अंडर येतात, पण त्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते एरिया येतात ते आज आपण इथे बघणार आहोत। आपल्या हॉटेलच्या सगळ्या एरियांना दोन गटांमध्ये विभागलं जातं। पहिलं आहे फ्रंट ऑफ द हाऊस आणि दुसरं आहे बॅक ऑफ द हाऊस। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, फ्रंट ऑफ द हाऊस एक गट आहे आणि बाजूला बॅक ऑफ द हाऊस एक गट आहे। फ्रंट ऑफ द हाऊस हा एरिया जास्त आहे, बॅक ऑफ द हाऊस हा एरिया फार छोटे आहेत। तर फ्रंट ऑफ द हाऊसमध्ये येतं गेस्ट रूम, कॉरिडोर। तर आपल्या ज्या हॉटेलच्या इमारती असतात त्या बहुमजली असतात, मल्टी स्टोरी असतात। प्रत्येक रूमच्या बाहेर आपला एक कॉरिडोर असतो। कॉरिडोरच्या लेफ्ट राईट रूम असतो किंवा एका साईडलाच रूम असतो। कॉरिडोर कधी एल शेप असतात, कधी एस शेप असतात, कधी न्यूमेरिक 8 असतो। तर ते रूमचे हॉटेलचे जसे डिझाईन असतात तसे तसे कॉरिडोर्स असतात। तर कॉरिडोरचं क्लिनिंग हे हाऊसकीपिंगचा एरिया आहे, टॉप टू बॉटम। तर क्लिनिंग करताना एक रूल नेहमी लक्षात ठेवला पाहिजे, ॲज अ हाऊसकीपर, ॲज अ रूम अटेंडंट अँड ॲज अ हाऊसकीपिंग प्रोफेशनल। टॉप टू बॉटम, राईट टू लेफ्ट। टॉप टू बॉटम म्हणजे सिलिंगपासून ते खाली फ्लोरिंगपर्यंत, आणि राईटला जे काही वॉल आहे ते कसं क्लीन करायचं आणि ते लेफ्टला जे काही वॉल आहे ते। तर या सगळ्यांमध्ये तो सरफेस कोणता आहे, टॉप सिलिंगचा सरफेस कोणता आहे, फॉल सिलिंग आहे का किंवा काय मिरर वर्क आहे का, आणि फ्लोरिंगचा सरफेस कसा आहे, वुडन आहे का, कुठे ग्रॅनाईट आहे का किंवा कार्पेट आहे का, वॉलला तुमच्या वॉलपेपर आहे किंवा नुसताच पेंट आहे किंवा वॉलवर पेंटिंग्स आहेत। तर सगळ्या गोष्टींचं मायन्यूटली आपण सेग्रिगेट करायच्या आणि त्याचं क्लिनिंग कसं करायचं हे आपण ठरवायचं असतं। आपण आपलं एक रोटेशन बनवायचं असतं, क्लिनिंग शेड्यूल बनवायचं असतं। प्रत्येक गोष्टीला क्लिनिंग ही डेली नाही लागत, काहींना डेली लागते, काही दिवसातनं 2 वेळा लागते, काहींना वीकली लागते, काहींना फोर्टनाईटली म्हणजे 15 दिवसातनं एकदा लागते, काहींना मंथली लागते। त्याप्रमाणे ते एरिया सेग्रिगेट करायचं, त्यांचं एक क्लिनिंग शेड्यूल बनवायचं आणि त्याप्रमाणे आपण आपल्या रूम अटेंडंटना असिस्ट करायचं। फ्रंट ऑफ द हाऊस एरिया म्हणजे जो भाग दर्शनीय आहे, जिथे गेस्टचा वावर असतो त्या भागाला फ्रंट ऑफ द हाऊस एरिया म्हणतात। आणि जो भाग हा फक्त स्टाफसाठी, एम्प्लॉईजसाठी असतो, जिथे एम्प्लॉईज ये जा करत असतात, त्या भागाला बॅक ऑफ द हाऊस असं म्हणतात। दुसरा आपला पॉईंट आहे लॉबी। तर लॉबी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो एकदम दर्शनीय भाग असतो। फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं नेहमी म्हटलं जातं। जेव्हा गेस्ट हॉटेलमध्ये एंटर करतो, चेक इन प्रोसिजर होण्याच्या आधी तो लॉबीत एंटर करतो, लॉबीच्या आधी तो मेन पोर्शमध्ये असतो, गाड्या ये जा करत असतात, तेव्हा मायन्यूटली अनकॉन्शियसली ते सगळं कॅप्चर होत असतं गेस्टच्या डोक्यामध्ये की हे क्लीन आहे का, हे सेफ आहे का, आणि तो आपला एक्सपिरियन्स त्याप्रकारे क्रिएट करत राहतो, तो चेक करत राहतो की या हॉटेलमध्ये आपण परत येऊ शकतो का, आता पुढे किती दिवस आपण इथे राहणार आहोत, हे हॉटेल छान असेल का। तो स्टाफला बघत असतो, ते स्माईल करतायत का, ते अटेंटिव्ह आहेत का, असिस्ट करतायत का, हे सगळं तिथे बघितलं जातं। तर लॉबीचं क्लिनिंग हे खूप महत्त्वाचं आहे। कायम प्रत्येक शिफ्टमध्ये, मॉर्निंग, आफ्टरनून, नाईटमध्ये आपल्याला लॉबीमध्ये एक अटेंडंट हा ठेवावाच लागतो, आणि लेडीज वॉशरूम लॉबीमध्ये जे असतं त्याच्यामध्ये एक लेडी अटेंडंट आपल्याला ठेवावी लागते। तिसरा पॉईंट आहे पब्लिक एरिया रेस्टरूम। त्याला आपण वॉशरूमही बोलतो आणि काही ठिकाणी त्याला क्लोकरूमही बोललं जातं। क्लोकरूम हा टर्म फार कमी वेळा वापरला जातो, पण वॉशरूम आणि रेस्टरूम हा वापरला जातो। पब्लिक एरिया वॉशरूम मस्ट हॅव असा एक मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर बनवला आहे, तो तुम्ही जरूर बघावा। तर वॉशरूम, क्लोकरूम किंवा रेस्टरूम ह्याच्यामध्ये वॉश बेसिन्स असतात, त्याच्या बाजूला हँडसोप असतो, पाठीमागे WC कमोडवाला एरिया असतो, इंडिव्हिज्युअली लॉक करू शकतो आपण आतून, त्याच्यामध्ये एक डस्टबिन दिलेला असतो, त्याच्यामध्ये लायनर असते, आणि सॅनिटरी पॅड फेकण्यासाठी एक सॅनिटरी बॅगचा एक एन्व्हलप असतं, ते लेडीज यूज करू शकतात। बाहेर आल्यावर हँड ड्राय करण्यासाठी एक मशीन असते, हँड ड्रायर त्याला म्हणतात, आणि एक मोठा डस्टबिन असतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं गार्बेज फेकू शकता। एका साईडला आजकाल सर्वच ठिकाणी बेबी डायपर चेंजिंग स्टेशनही ठेवण्यात येतं, आणि एका बाजूला किंवा दुसऱ्या रूममध्ये फीडिंग मदरसाठी एक वेगळी रूम बनवलेली असते, त्याच्यामध्ये चेंजही करू शकतात लेडीज, तिथे फीडही करू शकतात। रेस्टरूम किंवा वॉशरूमच्या बाहेर असे सायनेजेस असतात, मेल, फिमेल आणि स्पेशली एबल रेस्टरूम हे असतात। रेस्टरूम हे अशा प्रकारे दिसतात। तर हे असे का बनवले जातात ह्याचंही सायंटिफिक रिझन आहे, ते पुन्हा आपण कधीतरी एका व्हिडिओमध्ये आपण बघूया। हॉटेलमध्ये पूल असतं, ते फ्रंट ऑफ द एरियामध्ये येतं। तर पूलच्या आजूबाजूला जे डेक ठेवलेले असतात त्याचं क्लिनलीनेस, पूलच्या बाजूच्या एरियाचं क्लिनलीनेस हे हाऊसकीपिंगच्या अंडर येतं।
पूलच्या आतमध्ये जे क्लिनिनेस होतं, जे पाणी चेंज करायचं असतं त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स वापरले जातात ते हाऊसकीपिंगच्या अंडर येत नाही. त्याच्यासाठी एक वेगळा माणूस नेमलेला असतो, तो ते बघतो आणि तो रिपोर्टिंग हाऊसकीपिंगला करतो किंवा इंजिनिअरिंगला करतो. त्याचं काम असतं की पाण्याचा फ्लो बघणं, ते पाणी आत सगळं कचरा पडलेला असतो, लीव्स पडलेले असतात, पानं पडलेली असतात, त्याच्याकडे एक मोठी नेटची जाळी असते, त्याने तो क्लीन करत राहतो. एरिया आहे पॅटिओ एरिया, PATIO पॅटिओ एरिया. हा असा एरिया असतो जो इंटरनल जे आपले एरियाज असतात, जसं कॉफी शॉप आहे, केक शॉप आहे, त्याचा जो एक्सटेन्शन एरिया असतो, जो आउटडोर एरिया असतो, त्या एरियाला पॅटिओ एरिया म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता. तुमचा एक थोडासा वेगळा मेन्यू तिथे क्रिएट केलेला असतो, त्याचं एक वेगळं मेन्यू कार्ड असतं किंवा कॉफी शॉपचं मेन्यू कार्डमधूनच तुम्ही ऑर्डर करून तिथे गेस्ट लोक तिथे बसू शकतात. एक रिलॅक्सिंग, शांत, छानपैकी इनडोअर नाही पण इनडोअरसारख्याच फॅसिलिटी असलेलं एक आउटडोअर छोटासा एक एरिया असतो, त्याला पॅटिओ एरिया म्हणतात. नेक्स्ट एरिया आहे मीटिंग रूम. मीटिंग रूमला कॉन्फरन्स एरियाही असं म्हणतात. तिथे क्लायंट आपले किंवा गेस्ट आपले मीटिंग्स घेऊ शकतात, बोर्ड मीटिंग घेऊ शकतात. हे कॉर्पोरेट क्लायंट असतात, तिथे वेल इक्विप्ड असतं, वायफाय चांगलं असतं, तिथे लॅपटॉपची सुविधा असते, सगळे एक्सटेन्शन्स असतात, कॉर्ड्स असतात आणि स्टेशनरीमध्ये सगळ्या काही गोष्टी अवेलेबल असतात आणि खूप चांगली स्मूथ अशी मीटिंग इथे कॉन्फरन्स किंवा मीटिंग रूममध्ये घेतली जाते. आहे डायनिंग रूम किंवा रेस्टॉरंट. तर प्रत्येक हॉटेलमध्ये एक रेस्टॉरंट असतं किंवा 2 असतात, त्याच्या कॅपॅसिटीनुसार असतात. 2-3 स्पेशलाइज रेस्टॉरंट असतात किंवा थाई क्युझिन असतं किंवा कोंकणी क्युझिन असतं, मलाबारी क्युझिन असतं आणि एक कॉफी शॉप असतं आणि कधीकधी एक पेस्ट्री शॉपही असतं. तर ह्याला सगळ्यांना हे रेस्टॉरंट्स असतात, तर त्याचे क्लिनिंग हे आपल्या हाऊसकीपिंगच्या अंडर येतं. नेक्स्ट आहे बँक्वेट हॉल. तर हॉटेलमध्ये बँक्वेट हॉल असतात, कधी 1-2 असतात, कधी 3 किंवा 4 असतात, जशी त्याची कॅपॅसिटी असेल तसं. तर बँक्वेट हॉल हे बेसिकली वेडिंग आहे, ॲनिव्हर्सरी आहे, बड्डे फंक्शन्स आहेत, स्मॉल टू मीडियम साईजचे जे गॅदरिंग्स आहेत त्याच्यासाठी. कन्व्हेन्शन हॉल हे साईजमध्ये बँक्वेट हॉलपेक्षा मोठे असतात, जे मोठ्या प्रमाणातले गॅदरिंग्स आहेत, इव्हेंट आहेत, जसं एखादं एक्झिबिशन आहे, ट्रेड इव्हेंट आहे, एखादा मोठा कॉर्पोरेट इव्हेंट आहे, त्याच्यासाठी हे कन्व्हेन्शन हॉल दिले जातात. 5 स्टार लक्झरी हॉटेल्समध्ये जास्त करून हॉटेल ऑपरेटेड शॉप असतात. लॉबी लेवलला रिसेप्शन काउंटरच्या साईडला एक मोठासा एरिया डेडिकेटेड केलेला असतो, तिथे एक 7-8 शॉप असतात किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकतात. तर ह्या सगळ्या शॉपमध्ये हाय एंड ब्रँड्स असतात, जसे काही वॉचचे ब्रँड असतील, लेदर बॅगचे ब्रँड्स असतील, हँडीक्राफ्ट्स असतात, ते इंडियन एम्पोरियम असतं त्याच्या आतमध्ये, किंवा साडीचे शॉप्स असतात. हे सगळे हाय एंड खूप एक्सपेन्सिव्ह शॉप्स असतात. फ्लावरसाठी एखादं शॉपही असतं, जेणेकरून गेस्टला एखादा फ्लावर गिफ्ट करायचा असेल, बुके हवा असेल तर ते तिथून घेऊ शकतात. तर हे सगळं गेस्टसाठी असतं, जेणेकरून गेस्ट शॉपिंगसाठी बाहेर गोष्टी एक्सप्लोर करणार नाही, तो हॉटेलमध्येच राहील आणि एक वेगळा जनरेट रेव्हेन्यू केला जाईल. बहुतेक हॉटेलमध्ये रिक्रिएशन रूम हा दिला जातो. त्या रूममध्ये गेस्ट काही गेम खेळू शकतात, बोर्ड गेम खेळू शकतात, जसं काही चेस आहे, टेबल टेनिस खेळू शकतात. तिथे ऑनलाईन गेमिंगचे ऑप्शनही असतात. लहान मुलांसाठी छोटे मोठे बोर्ड गेम ठेवलेले असतात, जेणेकरून गेस्ट आणि त्यांची छोटी मुलं तिथे जाऊन रिलॅक्स होऊ शकतील. नेक्स्ट आहे स्पा. तर 5 स्टार हॉटेल आणि 5 स्टार डिलक्स लक्झरी हॉटेलमध्ये स्पा हे तुम्हाला नेहमीच आढळतील. तर स्पामध्ये प्रोफेशनल लोक असतात, ज्यांचे स्पा करण्याचे त्यांचं सर्टिफिकेट असतं, प्रोफेशनल ट्रेनिंग झालेलं असतं. स्पा ही एक हॉटेलची अम्युनिटी आहे, सर्व्हिस आहे, जी की पेड आहे. तर स्पाचे वेगवेगळे मेन्यूज असतात, रिलॅक्सेशन, थेरपीज, बॉडी स्क्रब. मेन्यूमध्ये किती तास ते करणार आहेत आणि त्याचा कॉस्ट किती आहे हे सगळं मेन्शन केलेलं असतं. त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे गेस्ट लोक आपली अपॉइंटमेंट बुक करून स्पा ट्रीटमेंटचं आनंद घेऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये हाऊसकीपिंगचं क्लिनिंग असतं, टॉवेल्स वगैरे असतात, ते लॉन्ड्रीमध्ये जातात, हे सगळं हाऊसकीपिंगला बघावं लागतं. भरपूर स्पामध्ये सॉना रूम, जकूझी, स्टीम बाथ हे सगळं अवेलेबल असतं. जकोजी रूमचं टेम्परेचर जास्त असतं आणि स्टीम बाथचं टेम्परेचर जरा कमी असतं. इथे स्क्रीनवर तुम्ही त्या दोघांमधला डिफरन्स बघू शकता.
नेक्स्ट आहे गेस्ट एलिव्हेटर. गेस्ट एलिव्हेटर आणि गेस्ट लिफ्ट ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. काही ठिकाणी लिफ्ट बोललं जातं आणि काही कॅटरीजमध्ये एलिव्हेटर बोललं जातं, पण हॉटेलमध्ये जास्त करून गेस्ट एलिव्हेटर ही टर्म यूज केली जाते. तर ही लिफ्ट असते, जितके फ्लोअर आहेत हॉटेलमध्ये त्या प्रत्येक फ्लोअरला ही लिफ्ट कनेक्टेड असते आणि गेस्ट आपल्या रूममध्ये जाऊ शकतात. तर कोणी चुकीच्या फ्लोअरवर चुकीच्या रूममध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी गेस्टच्या हातात एक की कार्ड असतं आणि लिफ्टमध्ये आत गेल्यावर एक छोटीशी स्क्रीन असते, त्याच्यामध्ये हे की कार्ड असतं ते शो करायचं असतं, त्याला थोडंसं टच करायचं असतं, जेणेकरून तुमचा जो फ्लोअर आहे, गेस्ट सपोज 7th फ्लोअरला राहत असेल तर ती लिफ्ट फक्त 7th फ्लोअरलाच ओपन होणार, बाकी कुठेही ओपन होणार नाही. या अशा टेक्नॉलॉजीमुळे आपण गेस्टची सेफ्टी आणि सिक्युरिटी इन्श्योर करतो. नेक्स्ट आहे हॉटेल जिम्नॅशियम. जिम्नॅशियम म्हणजेच जिम आणि म्हणजेच व्यायामशाळा. तर हॉटेलमध्ये एक मोठासा रूम असतो, जास्त करून फर्स्ट फ्लोअरला असतो, जिथे सगळे गेस्ट हॉटेलमध्ये जे राहणारे इनहाऊस गेस्ट आहेत ते त्याचा वापर करू शकतात. त्याच्यामध्ये ट्रेडमिल असते, बाईक असते, वेट असतात आणि गेस्ट व्यवस्थित आपलं वर्कआउट करू शकतो. तर त्याचं क्लिनलीनेस आहे ते सगळं हाऊसकीपिंगच्या अंडर येतं. आउटसाईड गेस्ट जिम नाही वापरू शकत. काही हॉटेल्समध्ये आउटसाईड गेस्ट मेंबरशिप घेतात आणि जिम वापरतात, नाहीतर जिम ही फक्त इनहाऊस गेस्टसाठी असते. नेक्स्ट आहे बिल्डिंग एक्सटिरियर. तर हॉटेलच्या बाहेर जाऊन जे तुम्ही हॉटेल बघता, एक पूर्ण मोठी लांब उंचच्या उंच बिल्डिंग असते. जर हेरिटेज हॉटेल असेल तर ते एखाद्या पॅलेससारखं किंवा महालासारखं असतं. तर जे आपल्या नजरेत पूर्ण येतं ते पूर्ण गोष्टीला आपण एक्सटिरियर बोलतो. आणि काही वेळेस स्विमिंग पूल हा बाहेर असतो, हॉटेलच्या थोडंसं बाहेर असतं, तर ते एक्सटिरियर एरियामध्येच गणलं जातं. गार्डन्स असतात तेही एक्सटिरियर एरियामध्ये असतात. तर हे सगळं गेस्टच्या निदर्शनाला येतं, गेस्ट हे बघतो आणि मतं ठरवतो हॉटेलबद्दल. आता ह्या पिक्चरमध्ये तुम्ही ताज हॉटेल मुंबईत बघू शकता. त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही बघाल एक वेगळीच डिझाईन आहे, घुमट आहे, डोम म्हणू शकता त्याला, कलर वेगवेगळे वापरले आहेत, आर्किटेक्चरल स्टाईल आहेत वेगवेगळ्या, आर्चेस आहेत म्हणजे कमान आहेत, बाल्कनी पण आहेत जे खूप छोट्या छोट्या दिसणार नाही पिक्चरमध्ये. तर हे सगळं आहे ते एक्सटेरियर ऑफ द हॉटेल आहे. तर हे सगळं क्लिनिंगचं काम हे हाऊसकीपिंगच्या अंडर येतं, पण हे रिस्की काम आहे. एवढ्या हाईटवर क्लीन करणं हे आपल्या नॉर्मल जॉबमध्ये येत नाही. तर ह्याच्यासाठी बाहेरचे वेंडर्स असतात, कंपनीज असतात, त्यांना फसाड क्लीनर म्हणतात. त्यांना आपण वर्षातनं 2दा किंवा 3दा जसं तुमचं स्केड्यूल आणि बजेट असेल त्याप्रमाणे बोलवून हॉटेलचे एक्सटेरियर क्लीन करू शकतो. ते पूर्णपणे व्यवस्थित सेफ्टी मेजर्सचा वापर करून क्लीन करतात. काही बिल्डिंगला पूर्णपणे बाहेरनं काच असते, तुम्ही बघितलं असेल, मॉडर्न स्टाईलमध्ये अशा बिल्डिंग्स बनवल्या जातात, तेही फसाड क्लिनिंगमध्ये क्लीन होतं. नेक्स्ट आहे लँडस्केपिंग. लँडस्केपिंग जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये एंटर करतात त्या गेटपासून ती मेन हॉटेलची बिल्डिंग येईपर्यंत लँडस्केपिंग केलं जातं. सिटी हॉटेलमध्ये एवढं जास्त लँडस्केपिंग तुम्हाला आढळणार नाही, पण जे हॉटेल डेस्टिनेशनवर आहेत, राजस्थानमध्ये आहेत किंवा आग्रामध्ये आहेत, पॅलेसेसचे जे हॉटेल्स बनवले गेले आहेत, तिथे तुम्हाला एक ठराविक लँडस्केपिंग दिसेल जी गेस्टला अट्रॅक्ट करते. आणि लँडस्केपिंगमध्ये वॉक करायला पण जागा बनवलेली असते, वॉटर बॉडीज असतात म्हणजे कारंज असतं किंवा संथ गतीने वाहणारं पाणी असतं, ट्रेल्स बनवलेले असतात, गेस्ट मॉर्निंगमध्ये तिथे वॉक करू शकतात, बसायला जागा बनवलेली असते, सिटिंग एरियाज असतात. या पूर्ण एरियाला लँडस्केपिंग असं म्हटलं जातं. त्याचं क्लिनिंग हे हाऊसकीपिंगच्या अंडर येतं, पण हाऊसकीपिंग जे रूम अटेंडंट आहेत ते हे काम नाही करू शकत, कारण की ते त्या गार्डनिंगमध्ये स्पेशलाइज नाही आहेत. तर लँडस्केपिंग मेंटेन करायला आपण परत हे बाहेर आउटसोर्स कॉन्ट्रॅक्ट देतो. तर हे त्यांना पूर्ण नॉलेज असतं की त्याचं शेप कसा बनवायचा, कोणते फ्लावर करायचे, प्लांट्स लावायला पाहिजे, त्यांना पाणी किती घालायला पाहिजे, सूर्यप्रकाश किती पाहिजे, त्याचा पूर्ण पाथवे कसा क्लीन करायचा, ड्राय लिव्ज असतात ते सगळे क्लीन करणारे गार्डनर्स आपण त्यांना म्हणू शकतो. तर ती एक पूर्ण कंपनी असते. ते काम कसं करतात, ते छान करतात की नाही, त्यांना मॉनिटर करणं हे हाऊसकीपिंगचं काम असतं, पण ते आपण आउटसोर्सकडनं करून घेतो. नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आहे हॉटेल गार्डन. तर गार्डन तुम्ही म्हणाल तर सिटी हॉटेलमध्ये तुम्हाला जास्त दिसणार नाही, पण पॅलेस हॉटेलमध्ये, हेरिटेज हॉटेलमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. तर गार्डन हा लँडस्केपिंगचा भाग असतो. लँडस्केपिंगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, पाथ असतात, वॉकवे असतात, बसायला बेंचेस असतात, वॉटर बॉडीज असतात आणि त्याच्यामध्ये गार्डनिंग केलेलं असतं, प्लांट्स असतात, बुश असतात, झुडपं असतात, त्यांना वेगवेगळे शेप दिलेले असतात.
तर गार्डनिंग अँड लँडस्केपिंग हे जर मोठ्या प्रमाणात असेल, खूप एरिया कव्हर होत असेल, तर आपण हे आउटसोर्सला देतो. जर छोटासा एरिया असेल गार्डनिंगमध्ये तर तुम्ही एखाद्या माळ्याला गार्डनरला हायर करू शकता, जो 9 to 6 मध्ये येईल आणि सगळं क्लीन करेल, तुमच्या प्लांट्सला पाणी वगैरे घालेल आणि प्लांट्स चेंज करायचं, पाथवे क्लीन करायचं काम करेल. जर लँडस्केपिंग मोठं असेल, वॉटर बॉडीज असेल, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचाही खूप मोठा पार्ट येतो. वॉटर बॉडीजमध्ये पाणी वाहण्याचं, कारंज्यांचं हे टायमिंग ठरलेलं असतं, तर ते कसं सुरळीत होईल हे सगळं इंजिनिअरिंग बघतं. लँडस्केपिंगमध्ये एक्सटिरियर एरियामध्ये जे लँडस्केपिंग आहे तिथे लाईटिंग असते, संध्याकाळच्या वेळेला लाईट ऑन होतात, ते सगळं चेक करणं हे इंजिनिअरिंगचं काम असतं आणि मेंटेन करणं, क्लीन ठेवणं, अस्थेटिकली सुंदर असणं काम आहे. तर अशा प्रकारे आज आपण फ्रंट ऑफ द हाऊस एरिया बघितला आहे. खूप मोठा एरिया आहे हा, सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बॅक ऑफ द हाऊस एरिया बघू, छोटंसं रिव्हिजन करूया. फ्रंट ऑफ द हाऊस एरिया जो एरिया असतो जिथे गेस्टचा वावर असतो, जे गेस्टच्या नजरेत असतं, गेस्ट तिथे राहत असतो, बघत असतो, त्याला फ्रंट ऑफ द हाऊस एरिया म्हणतात. आणि तिथे एम्प्लॉईज आणि स्टाफचाही वावर असतो गेस्टला सर्व करण्यासाठी. बॅक ऑफ द हाऊसमध्ये फक्त एम्प्लॉईज आणि स्टाफला अलाउड असतं, गेस्ट तिथे अलाउड नसतो. हे सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया जिथे आपण बघणार आहोत बॅक ऑफ द हाऊस. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग.